साहेब, मला माफ करा. आमच्या घरातल्या काही गैरसमजांमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला, पण ते गैरसमज आता दूर झालेत. सो तुम्ही येऊ शकता. काही गरज पडली तर आम्ही तुम्हाला फोन करू. ठीक आहे. म्हणजे आशू तू आई, आशू योग्य तेच करतोय. कारण अगं शिवाच त्याच्यासाठी योग्य आहे. सीता, हे काय होतंय सगळं? काय झालंय आशूचं? गुरुजी, लग्न लावताय ना? हो. आशू, तुमचं तर लग्न झालंय ना? भाऊ, आमचं लग्न झालं होतं, पण ते खूप मोठं कॉम्प्रोमाइज होतं. तडजोड होती, पण आता तसं नाहीये. मला लक्षात आलं की माझं शिवावरच प्रेम आहे आणि तीच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. तुला या अग्नीच्या साक्षीने वचन देतो की आपल्यात परत कधीच गैरसमज होणार नाहीत. दुसरं वचन विश्वासाचं. शिवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला कमी पडलो आणि यात माझी माझी चूक आहे 100%. त्याबद्दल मला माफ कर. पण यापुढे मी अग्नीच्या साक्षीने शपथ घेतो, कधीच तुझ्यावर असलेला विश्वास डगमगू देणार नाही. तुला मी पहिलं प्राधान्य देईन आणि याच विश्वासामुळे आपलं नातं अजून घट्ट होईल, आपल्या मैत्रीसारखं. आई, तुला घरात सून म्हणून लक्ष्मी आली होती ना, पण माझ्या नशिबात दुर्गाच होती आणि ती दुर्गा शिवा आहे. शिवा, मी प्रॉमिस करतो की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन. तू जशी आहेस तसं मी तुला स्वीकारलंय आणि माझं तुझ्यात खूप प्रेम आहे. तुझ्याकडनं ना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही शिकत राहायला मिळतील. हीच माझी इच्छा आहे. मला अजूनही आवडेल शिकत राहायला, तुझ्या सोबत राहायला. चौथं वचन स्वाभिमानाचं. शिवा, मी तुझ्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागू देणार नाही, कधीच तुझा अपमान करणार नाही आणि नेहमी तुला पहिलं प्राधान्य देईन.
शिवा, तू माझं आयुष्य आहेस आणि कायम तशीच राहशील. माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि ती जागा देण्याचाही मी विचार कधी करणार नाही. नेहमीच तू माझ्यासाठी आलो तर नेहमी मी पुढे उभा असेल आणि तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार. तुझ्या सुखातच माझं सुख आहे. आपण दोघं एकत्र छान राहू, सुखाने संसार करू, हा शब्द आहे माझा. जीवा, तूच माझी बायको आहेस आणि आयुष्यभर राहशील. आपण दोघं एकत्र छान राहू, सुखाने संसार करू, हा शब्द आहे माझा. आणि बाई, मी दिलेला शब्द मोडणार नाही, ठेवलेला भरोसा तोडणार नाही आणि धरलेला हात तोडणार नाही.